नमस्कार मित्रांनो, आज मराठी विषयामध्ये आपण संतवाणी 2 नंबरची जी काय कविता आहे ती संतवाणी मधला पार्ट अ भाग अ भेटी लागी जीवा या अभंगांच्या विषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. मराठी संत साहित्यामध्ये आणि एकूणच सर्व संतांच्या मालिकेमध्ये जे अनेक संत महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आले, काही उच्च कुलामध्ये जन्माला आले, काही सर्वसामान्य कुलांच्या मध्ये जन्माला आले, काही समाजातल्या खरं म्हणजे जाती भेदभाव न मानणारा मी माणूस आहे, परंतु जी काही व्यवस्था या समाज व्यवस्था आहे त्या समाज व्यवस्थेच्या खालच्या थरामध्ये सुद्धा काही संत माणसं जन्माला आली. तर या सगळ्या माणसाने विठ्ठलाची भक्ती केली, भक्ती मार्ग शिकवला आणि त्यातून आम्हा सर्वांचं भलं करण्यासाठी जो योग्य मार्ग दाखवायला पाहिजे तो दाखवण्याचा प्रयत्न केला. तर इथं संत हे कशाचे भोकेले आहेत, संतांना नेमकं काय हवं आहे आणि जे हवं आहे ते मिळवण्यासाठी संत कोणत्या पद्धतीनं ईश्वराची आराधना करतात, त्यांच्या मनाची तळमळ एकदा का ईश्वर भेटीची ओढ तर त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली तर ईश्वर प्राप्तीसाठी त्यांच्या मनाची अवस्था कशी झालेली असते याचं वर्णन संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी भेटी लागी जीवा नावाच्या या अभंगामधून वर्णन केलेलं आहे. तर संत तुकाराम हे संत श्रेष्ठ आहेत. तुकाराम बोल्लोबा अंबिले असं त्यांचं पूर्ण नाव आहे. 1608 ते 1650 या काळामध्ये यांनी व्यवहार आणि अध्यात्म याचा सुयोग्य प्रकारे संयोग करण्याचा प्रयत्न केला. दोघांची सांगड घालण्याचा. खरं म्हणजे व्यवहार आणि अध्यात्माची सांगड कधी होऊ शकत नाही, कारण व्यवहार म्हणलं की फसवणूक ही 100% आली. व्यवहार म्हणलं की स्वार्थ आला, अध्यात्म म्हणलं की मनुष्य निस्वार्थी, फक्त त्याला परमार्थाची ओढ लागलेली असते. आणि व्यवहारामध्ये 99.99% पैशाची आस लागलेली असते. तेव्हा अध्यात्मामध्ये ईश्वराची आस लागलेली आहे, तर व्यवहारामध्ये पैशाची आस लागलेली असते. आणि मग या दोघांचा मिलाफ घडवून आणणं हे अतिशय पराकोटीचं कठीण काम आहे. तरी सुद्धा या दोघांचं सुंदर असं योग्य मार्गानं व्यवहार सांभाळत आपण परमार्थाकडे कसं जाऊ शकतो याचं सुंदर उदाहरण कोणतं असेल तर ते संत श्रेष्ठ तुकाराम माऊली आहेत. तर या तुकाराम माऊलींनी अनेक अभंग लिहिलेले आहेत. यांनी स्वतःचं यांचं किराणा दुकान होतं, वाण्याचं दुकान होतं, म्हणजे व्यवहार सुद्धा सांभाळलेला आहे आणि अध्यात्म म्हणजे ईश्वराची भक्ती सुद्धा केलेली आहे. हे सगळं करत असताना वारकरी संप्रदायातील हे संत श्रेष्ठ संत कवी आहेत. दांभिकता म्हणजे खोटेपणा, अहंकारी वृत्ती, दुराचार किंवा दैववाद, पराकोटीचा दैववाद इत्यादी बद्दल त्यांनी आपली प्रखड म्हणजे कुणालाही न घाबरता स्वतःची जे सत्य आहे ते सत्य मांडण्यासाठी स्वतःची अशी न घाबरता मत मांडलेले आहेत. चुकीच्या गोष्टीचा त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये समाचार घेतलेला आहे आणि समाजापुढं त्यांचे सगळे अभंग आज सुद्धा दीपस्तंभाप्रमाणे आपल्या समोर उभे आहेत. तर या ठिकाणी त्यांनी जे अभंग लिहिलेले आहेत त्या प्रत्येक अभंगामधून प्रेम, नैतिकता, दया, करुणा, सर्वाभूती ईश्वर या मूल्यांना प्रमाणभूत मानून एक आदर्श जीवन कसं जगता येईल याचे उदाहरण घालून दिलेले आहेत. अभंगातून आदर्श जीवन जगण्यासाठीचे विचार मांडलेले आहेत. तर इथं सुद्धा जी कविता आहे, जो अभंग आहे, भेटी लागी जीवा म्हणजे जीवा म्हणजे जीव, ह्या जीवाला ईश्वराची भेट घेण्याची आस लागून राहिलेली आहे, तीव्र इच्छा निर्माण झालेली आहे. तर ईश्वराला भेटण्याची ज्या वेळेला पराकोटीची इच्छा निर्माण होते त्यावेळेला नेमकं संत श्रेष्ठ तुकाराम माऊलींची अवस्था काय झालेली आहे
किंवा तुकाराम माऊलींच्या सारखं अनेक असे जे लोक आहेत की ज्यांना ईश्वराला भेटण्याची मनामध्ये तीव्र इच्छा निर्माण झालेली आहे, तर त्यांच्या जीवाची घालमेल कशी होते त्या मनस्थितीचं नेमकं वर्णन अनेक दृष्टांतातून या ठिकाणी तुकाराम माऊलींनी आपल्या पुढे आपले विचार प्रकट केलेले आहेत. तर बघूया. भेटी लागी जीवा, भेटी लागी जीवा लागलीसे आस. ह्या जीवाला, ह्या साध्या भोया जीवाला हे परमेश्वरा, हे विठ्ठला तुमच्या भेटीची आस लागलेली आहे. आता फक्त एक आणि एकच इच्छा राहिलेली आहे, मला तुम्हाला भेटायचं आहे. पाहे रात्रंदिवस वाट तुझी. मनामध्ये फक्त एक आणि एकच विचार आहे. कोणता विचार आहे? कशाची आस लागलेली आहे तुकाराम महाराजांना? तर तुकाराम माऊलींना ईश्वराला भेटायची आस लागलेली आहे. विठ्ठलाला पाहण्याची, भेटण्याची इच्छा निर्माण झालेली आहे. ही इच्छा एक क्षणिक इच्छा आहे का हो? क्षणिक इच्छा नाही आहे. आत्तापुरतं मनामध्ये आलं आणि तेवढ्यापुरतं आपण धावा केला, परीक्षा फक्त परीक्षेपुरता अभ्यास करायचा असा विषय नाही आहे या ठिकाणी. तर सातत्यानं यांच्या मनामध्ये ईश्वराला भेटण्याची इच्छा निर्माण झालेली आहे. पाहे रात्रंदिवस वाट तुझी. आणि म्हणून येणारा प्रत्येक दिवस, येणारी प्रत्येक रात्र हे ईश्वराच्या भेटीची वाट पाहत आहेत. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाटप आहे. बघा, ईश्वराला भेटण्याची आस लागल्यानंतर ह्यांच्या मनाची अवस्था कशी झालेली आहे याचा दृष्टांत देण्यासाठी संत श्रेष्ठ संत कवी तुकाराम माऊली म्हणतात की जसं चकोर पक्षी पौर्णिमेच्या चंद्रमाची वाट पाहत असतो. चकोर हा एक काल्पनिक पक्षी आहे. तर हा चकोर पक्षी हा चंद्रप्रकाश पिऊन जगत असतो, चंद्रकिरण पिऊन तो जगत असतो. तर त्या चकोर पक्षाला पौर्णिमेच्या चंद्राची, चंद्रदर्शनाची, चंद्रकिरणांची आस लागलेली आहे. आणि तो जसा वाट पाहत असतो पौर्णिमेच्या चंद्राची, तशी ईश्वरा रात्रांनी दिवस मी तुमच्या भेटीची वाट पाहतोय. दिवाळीच्या मुळाले की आसावली, पाहत असे वाटुनी पंढरीची. दुसरा दृष्टांत देताना संत श्रेष्ठ तुकाराम माऊली या ठिकाणी सांगतात की दिवाळीचा सण आला, नवीन ज्या वेळेला मुलीचं लग्न होतं नव्यानं, तर त्या मुलीला माहेरी यायची आस लागलेली असते. तिला माहेरच्या माणसाला कधी एकदा भेटेन, आपल्या आई वडिलांना, भावाला, बहिणीला कधी एकदा जाऊन भेटेन, असं झालेलं असतं. रात्रंदिवस ती दिवाळी कधी येईल याचा विचार करत असते. तिला माहेरी जाण्याची आस लागलेली असते. तसं मग दिवाळीच्या सणाच्या वेळेलाच तर ह्या नव लग्न झालेल्या नवीन नवरी मुलगीला 8-15 दिवस राहण्याची एक मोठी संधी चालून येत असते. आणि मग ती लग्न झाल्यानंतर वैशाख महिन्यामध्ये लग्न झालं तर ती दिवाळीच्या सणाची मोठ्या आतुरतेनं रोज वाट पाहत असते. तसंच इथं संत श्रेष्ठ कवी तुकाराम माऊली म्हणतात की दिवाळीच्या मुळा लेखी असावली. मुली जसं दिवाळीच्या सणाची वाट पाहतात तसं ईश्वरा आम्ही सुद्धा तुझ्या दर्शनासाठी रात्रंदिवस वाट पाहत आहोत. भूके निवा बाळ अति शोक करी, भूके निवा बाळ अति शोक करी, वाट पाहे उरी माऊलीची. भूक लागलेलं बाळ, छोटस तांदूळ बाळ असतं, त्या बाळाला जर का भूक लागली, पोटामध्ये कावळे काव 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 वरडायला लागले ना, तर ते बाळ छोटस तांदूळ भुकेनं व्याकुळ होतं, दुःख व्यक्त करायला लागतं, ते रडायला लागतं. कारण बऱ्याच वेळेला छोट्या बाळांना बोलायला येत नाही आणि भुकेमुळे ते बाळ रडत राहतं. आणि त्यावेळेला कधी एकदा आई आपणाला छातीवरती घेईल, उरावरती घेईल आणि दूध पाजेल, आपली भूक क्षमवेल, असं झालेलं असतं. आणि त्यासाठी ते बाळ शोक व्यक्त करतं. ते तांदूळ भुकेनं व्याकुळलेलं बाळ शोक व्यक्त करतं, म्हणजे रडत असतं. आणि त्याच वेळी ते आईची वाट पाहत असतं. तसं हे ईश्वरा, जसं भुकेलं बाळ शोक व्यक्त करतं, तसं आम्ही सुद्धा रात्रंदिवस तुझ्या भेटीची वाट पाहतोय. तुका म्हणे मज लागलीसे भूक, दाहुनी श्रीमुख दावी देवा. तुका म्हणे मज लागलीसे भूक, दाहुनी श्रीमुख दावी देवा. तर संत श्रेष्ठ तुकाराम म्हणतात की जसं
चकोर पक्षी चंद्रकिरणांची वाट पाहतोय, पौर्णिमेच्या चंद्राची वाट पाहतोय. जसं नवीन लग्न झालेली मुलगी दिवाळीच्या सणाची आतुरतेने वाट पाहते. हे ईश्वरा, हे पांडुरंगा, हे विठ्ठला, भुकेलेलं बाळ आपली भूक क्षमवण्यासाठी आईची वाट पाहतय, त्यासाठी शोक व्यक्त करतय. तसं आमच्या जीवाची घालमेल व्हायला लागलेली आहे. हे पांडुरंगा, हे विठ्ठला, आम्हाला तुझं मुख दाखव, आम्हाला तुझ्या मुखदर्शनाची भूक लागलेली आहे. हे ईश्वरा, तू आमच्यासाठी धावत ये, आम्हाला एकदा तुझं श्रीमुख दाखव, आमची भूक निघून जाईल, आमचं मन तृप्त होऊन जाईल. आम्हाला जी तुझ्या भेटीची आस लागलेली आहे, एक दिवसाची आस लागलेली नाही आहे, रात्रंदिवस सातत्यानं आम्हाला तुझ्या भेटीची आस लागलेली आहे. तर ईश्वरा, ही आमची आस मिटवण्यासाठी तू कृपा करून एकदा कवीना आम्हाला दर्शन दे. अशा पद्धतीची प्रार्थना, अशा पद्धतीचा विचार संत श्रेष्ठ तुकारामाने या ठिकाणी केलाय. तर आपण पुन्हा एकदा ह्या संतवाणीकडं उजळणी स्वरूपात जाणार आहोत. उजळणी स्वरूपात जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला आणखी एक आठवण करून देतोय की आमच्या इंग्लिश मीडियम अकॅडमीच्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ जे आम्ही वेगवेगळ्या विषयांचे अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. तुम्हाला जे जे वाटतं, काही सूचना करायच्या असतील तर तुम्ही कमेंट्स लिहा, त्याचा उपयोग मला नक्की होणार आहे. तो येणाऱ्या नवनवीन विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा उपयोग होऊन जाईल. तर आता मला आशा आहे की तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपण रिव्हिजनकडे जातोय, उजळणीकडे जातोय. तुकोबांना कशाची आस लागलेली आहे? तुकोबांना कशाची आस लागलेली आहे? विठ्ठलाच्या भेटीची तुकोबांना आस लागलेली आहे. संत श्रेष्ठ तुकारामांना ईश्वराच्या, विठ्ठलाच्या मुखदर्शनाची आस लागलेली आहे. संत तुकाराम विठ्ठलाची वाट किती दिवस पाहणार आहे? जोपर्यंत विठ्ठलाचं दर्शन होत नाही तोपर्यंत ते वाट पाहणार आहेत. रात्रंदिवस ते वाट पाहणार आहेत. चकोर कोणाची वाट पाहत असतो? चकोर पक्षी कोणाची वाट पाहत असतो? पौर्णिमेच्या चंद्राची. पौर्णिमेच्या चंद्राची. विठोबाच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या तुकोबांची अवस्था कोणासारखी झाली आहे? बघा प्रश्न काय आहे. विठोबाच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या संत श्रेष्ठ तुकारामांची अवस्था कशी झाली आहे? चकोर पक्षासारखी झाली आहे. उत्तर फक्त छोटं मुद्देसूद उत्तर पाहिजे. कशी अवस्था झालेली आहे? चकोर पक्षासारखी. चकोर पक्षासारखी त्यांची अवस्था झालेली आहे. मुली कशासाठी आसावलेल्या आहेत? माहेरी जाण्यासाठी आसावलेल्या आहेत. माहेरी जाण्यासाठी जाता यावं यासाठी मुली कोणत्या सणाची वाट पाहत आहेत? दिवाळीच्या सणाची वाट पाहत आहेत. भूक लागल्यानंतर बाळ काय करत असतं? भूक लागल्यानंतर बाळ काय करत असतं? आपला शोक प्रकट करत असतं. भूक लागल्यानंतर बाळ आपला शोक प्रकट करत असतं. तुकारामांना कशाची भूक लागलेली आहे? तुकारामांना कशाची भूक लागलेली आहे? श्रीमुख पाहण्याची, विठ्ठलाचं दर्शन घेण्याची, विठ्ठलाचं मुख पाहण्याची संत श्रेष्ठ तुकारामांना भूक लागलेली आहे. तर अशी छोटी छोटी अनेक प्रश्न आपल्याला या ठिकाणी बनवता येतात. या ठिकाणी स्वाध्यायामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन प्रश्न विचारता येतील. या ठिकाणी 2 मार्कासाठी सुद्धा एक प्रश्न विचारला जात असतो. तो 2 मार्कासाठी प्रश्न विचारला जात असताना कोणत्याही 2 वही तुमच्या पुढे दिल्या जातील. त्या 2 वहींचा सौंदर्यासह अर्थ स्पष्ट करा, खालील अभंगांचा अर्थ स्पष्ट करा, अशा प्रकारचा प्रश्न असेल तर कुठल्याही 2 जरी वही दिल्या तरी त्याचा संदर्भ हा पाठीमागच्या ओळीशी असतो हे नेहमी लक्षात घ्या. अर्थ फक्त त्या 2 ओळींचा न लिहिता, समजा जर या ठिकाणी ही ओळ विचारली गेली म्हणजे भुके लिया बाळ अतिशोक करी वाट पाहे उरी माऊलीची,
आईची वाट ते बाळ पाहत असतं, भुकेनं व्याकुळ झालेलं असतं. भुकेनं व्याकुळ झालेलं बाळ शोक व्यक्त करत असतं. शोक व्यक्त करून ते आपल्या माऊलीची आईची वाट पाहत असतं. हे लिहित असताना थोडासा वरच्या ओळींचा सुद्धा किंवा संपूर्ण कवितेचा असा संदर्भ तुम्हाला घ्यावा लागतो आणि 4 ओळीमध्ये 2 मार्कासाठी 4 ते 5 ओळीमध्ये मुद्दे सुद्धा असं कुठल्याही प्रकारची शुद्ध लेखनाची चूक न करता जर तुम्ही लिहिलात तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स मिळू शकतात. तर या ठिकाणी ही कविता संपते. ही संतवाणी या ठिकाणी संपलेली आहे. तर ही संतवाणी पुन्हा एकदा घरी जाऊन वाचा. मी जे सांगितलं, जिथं जिथं अडचण आहे त्या ठिकाणी तुम्ही खून करा. मी सांगितलेला आठवण्याचा प्रयत्न करा. स्वतः उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. लिहा. जिथं जिथं अडचण असेल तिथं आमच्या या चॅनेलमध्ये जो आम्ही तुम्हाला खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही मला जरूर संपर्क करा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, तुमचं समाधान होईपर्यंत तुमची सेवा करण्याचं कार्य आम्ही आरंभलेलं आहे. ते कार्य पूर्ण करत राहू. धन्यवाद.